बातमी दहीहंडी संदर्भातली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यावरच्या निर्बंधांसंदर्भात पुढची सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती? ज्ञानदा, खरं तर मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने दहीहंडी संदर्भातला एक निर्णय दिला होता, ज्याच्यामध्ये 20 फुटांच्या वरती दही मनोरा जो आहे तो लावता येणार नाही, 18 वर्षाखालच्या गोविंदांना त्याच्यामध्ये भाग घेता येणार नाही, अशा पद्धतीचा निकाल दिलेला होता। त्यानंतरही यावर्षी पुन्हा या याचिकेवरती सुनावणी होण्याचं कारण हे आहे की 2014 मध्ये जो सुप्रीम कोर्टाचा मूळ निर्णय होता त्या निर्णयाविरोधात काही ऍप्लिकेशन पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा ओपन होतंय। आज या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार आणि जे याचिकाकर्ते इतर आहेत त्यांच्या वतीनं जी दाखल झालेली होती याचिका, त्याच्यावर सुनावणी सुरू झालेली होती आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुळामध्ये महाराष्ट्र सरकारला जर हा खेळ सांस्कृतिकदृष्ट्या टिकावा असं वाटत असेल तर सुरक्षेसाठी नेमके काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याची माहिती जी आहे ती लेखी स्वरूपामध्ये त्यांनी कोर्टाकडे सादर करावी आणि या संदर्भात कोर्ट त्यानंतर विचार करेल। पुढची सुनावणी या प्रकरणातली जी आहे ती 2 ऑगस्टला होणार आहे। खरं तर जेव्हापासून म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सातत्यानं हा खेळ जो आहे तो कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकताना दिसतो आहे, पण जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या संदर्भातला काही ठोस कायदा, ठोस संवैधानिक त्याला संरक्षण देणार नाही तोपर्यंत हा खेळ जो आहे तो असाच चालू राहील अशी शक्यता आहे। प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल।